होतोय. हा रॅन्डम उदाहरण आहे. असं समजा आपला देश कधी स्वतंत्रच झाला नाही आणि 75 वर्षामध्ये कुठला तरी एक माथेफिरू किंग आपल्या देशामध्ये राज्य करतोय. त्याने काय केलं ना, आपल्या देशातला पूर्ण फॉरेस्ट संपवून त्या ठिकाणी खदानी खोदली. झालं काय, देशातला ऋतुचक्र बिघडला, पाऊस येणं थांबलं, उष्णता वाढली, सगळीकडे दुष्काळ पसरला, हवामान बदललं, देशामध्ये गरिबी आली आणि संपूर्ण मानव जीवन हे विस्कळीत झालं. होईल काय ना, जे बाहुबलीचं संपन्न महिष्मती साम्राज्य होतं ते बल्लाळ देवच्या महिष्मती साम्राज्यामध्ये रूपांतरित होईल. तर आता मला कुठे वाटत नाही शासनाचे धोरणात्मक बदल त्याच्या ठिकाणी ठीक आहेत. ग्राहक सुद्धा दुविधा परिस्थितीमध्ये आहे. येत्या काही दिवसात ते मे बी समाधानी होतील. हे बघा, मी फार काही नाही, पण या धोरणांबद्दल तुम्हाला